हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान, राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेरनिवडणूक घ्या, पक्षातूनच करण्यात आली मागणी। देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती नवा विक्रम, फडणवीस पवारांपेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपदी। बोगस लाडक्या बहिणींचा तिजोरीवरती ताण, कॅगच्या अहवालामधून स्पष्ट ताशेरे। लाखो महिलांनी पात्रता पडताळणी टाळली, सरकारनं 92 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं। डॉक्टर मारहाण प्रकरणी मुजर रमेश म्हात्रेला न्यायालयीन कोठडी, रमेश म्हात्रेसह 4 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी। सुनेमुळे सासरा घायकुतीला, विनायक राऊतांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव। 10x10च्या खोलीला लाखांचं वीज बिल, पुण्यातल्या डोणचे गावातला महावितरणाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर, पीडित कुटुंबाची महावितरणाकडे तक्रार। रत्नागिरीतील भातशेती पुन्हा एकदा संकटात, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची उसंत, पावसाअभावी लावणीची कामं खोळंबली। ठाकरेंनी घरातूनच दिल्लीतील आंदोलनाला दिला पाठिंबा, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला ठाकरेंचं शाब्दिक समर्थन। काँग्रेससोबत असलेल्यांनी हिंदुत्व शिकवू नये, उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं। उपमहापौर वाहतूक कोंडीला कंटाळले, दक्षिण मुंबईमध्ये बंगल्याच्या हट्टाला पेटले। संजय गाडींना बंगला दिलात तर आम्हालाही द्या, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांची मागणी। इस्लाम परवेजला फाशी द्या, संतप्त नागरिकांची मागणी, पायदुनी अत्याचार प्रकरणामधील आरोपीला पोलीस कोठडी। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये ट्रक घुसला, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, दारुड्यासह चालकाला अटक तर वारकऱ्यांना चिरड। मयत वारकऱ्यांच्या वारसाला 5 लाखांचं सानुग्रह अनुदान, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। छत्रपती संभाजीनगरात 3-1 लाखांचं भेसळयुक्त खाद्यतेल जप्त, 2 कंपन्यांचे परवाने सुद्धा रद्द, अन्न आणि औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई। नागपुरात वासनेचा घृणास्पद प्रकार, चरणाऱ्या गायीसोबत नागपुरात अतिप्रसंग, मानकापूर पोलिसांनी केली दीपक समुद्रेला अटक। वाढदिवसाचा बॅनर दुचाकी स्वाराच्या डोक्यावर कोसळला, ठाण्याच्या 3 हात नाका परिसरातली घटना, शिवप्रताप सेनेच्या अध्यक्षांवरती गुन्हा दाखल करण्याची स्थानिकांची मागणी। देवकुंड धबधब्यामध्ये 2 जण बुडाले, पावसाळी पर्यटनाविरोधात माणगाव पोलीस आक्रमक, एजंटसह 25 जणांवरती गुन्ह्याची नोंद। आसाममधील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, गुणसुतीतील नाहराणी गावामध्ये पुराचं पाणी शिरलं, लाखिमपुरामध्ये पिकांचं मोठं नुकसान। सोन्या चांदीचे दर घसरले, सोनं 1,000 तर चांदी 4,000 स्वस्त, आठवड्याभरामध्ये सोनं 4, चांदीचे दर 16,000 घसरले। नमस्कार, मी सिद्धेश ताकवले, रात्रीचे 9 वाजतात आणि आपण पाहता जय महाराष्ट्र।